तर लक्ष्मी निवास या मालिकेचा झी मराठी वाहिनीने नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित केलेला आहे। ज्या प्रोमोवरून आपल्याला असं पाहायला मिळतं की लवकरच आता सिद्धू आणि भावनाचं लग्न होणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर झी मराठी वाहिनीने प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सिद्धू सगळ्यांना म्हणतो की मला माझी बायको तुम्हाला प्रत्यक्षात दाखवायची आहे। आणि मग तो भावनाचा हात पकडतो आणि तिला स्टेजवरती घेऊन जातो आणि घेऊन जात असताना म्हणतो, या आहेत गाडे पाटलांच्या खऱ्या सूनबाई। आणि मग तो म्हणतो की या माझ्या होणाऱ्या बायको नसून ही माझी आधीपासूनच बायको आहे। मंदिरामध्ये मीच भावना मॅडमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं होतं। तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं। तर एकंदरीत पाहता सिद्धू हा सगळ्यांना सांगणार आहे की भावना हीच माझी पत्नी आहे। आणि हा मालिकेमध्ये आलेला ट्विस्ट आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळालेला होता। त्या मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला असं पाहायला मिळतं की सिद्धू हा सगळ्यांसमोर सांगतो की भावना हीच माझी पत्नी आहे। आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर भावनाच्या घरचे आणि सिद्धूच्या घरचे सिद्धूवरती प्रचंड नाराज होतात आणि भावना सुद्धा सिद्धूवरती खूप नाराज होते। घरी येऊन स्वतःला एका रूममध्ये बंद करून टाकते। सिद्धू लक्ष्मी निवासच्या घरी येतो आणि बाहेर थांबतो। तो सगळ्यांना सांगतो की मी आता भावनाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, पण भावना मात्र त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार नसते। मग सिद्धू म्हणतो की जोपर्यंत भावना माझ्याबरोबर येत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार। आणि मग पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की रात्र होते आणि पाऊस सुरू होतो आणि त्या पावसाचा सिद्धू बाहेरच थांबतो। भावनाच्या घरचे कोणी सिद्धूला घरामध्ये बोलवत नाहीत, कारण भावनाच्या घरचे सुद्धा सिद्धूवरती खूप जास्त नाराज झालेले असतात। कारण सिद्धूने भावनाला न सांगता तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं। आणि मग पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की निवास हा सिद्धूकडे जातो आणि त्याला घरामध्ये घेऊन येतो। आणि मग घरामध्ये घेऊन आल्यानंतर भावनाचा हात सिद्धूच्या हातामध्ये देतो। आणि जेव्हा सिद्धू आणि भावना त्याच्या घरी येतात तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतं की दारामध्ये सिद्धूचे आईवडील थांबलेले असतात। आणि सिद्धूने जे काही केलेले असते त्याच्यावरती सिद्धूचे घरचे सुद्धा खूप नाराज असतात आणि सिद्धूचे वडील त्याच्यावरती खूप नाराज असतात, त्याला ते खूप काय बोलत असतात। पण सिद्धू मात्र त्याच्या निर्णयावर ठाम असतो। आणि मग पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की सिद्धूला खूप काय बोलल्यानंतर त्यांना ते घरामध्ये घेतात। पण भावना मात्र सिद्धूवरती खूप जास्त चिडलेली असते। सिद्धू भावनाची माफी मागतो, पण भावना मात्र सिद्धूला माफ करण्यासाठी तयारच नसते। पण पुढे चालून आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की भावनाला सुद्धा सिद्धूवरती प्रेम होणार आहे। तर हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळालेलं आहे। आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।